सिंद्रन आणि बुबुडी. बाबा आलं तू? चल लवकर झोप, आपल्याला सकाळी लवकर उठायचंय ना. हिने मीराला भेटायचा हट्ट का सोडला? बाबा ये ना झोपायला. हो चल झोपूयात आपण. आलो 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 मी आलोच. अगं पण आई कुठे आहे? आई तर आलीच नाही. जाऊ दे बाबा, मला ना खूप झोप आली, चल ना आपण झोपूया. तू आत्याला विचारलं नाहीस आई कुठे येते? बाबा हा तू मला एक छान स्टोरी सांग ना, हॉरर पण चालेल, सांग सांग. वेदाला सगळं कळलंय पण ती सांगत नाही. बाबा सांग ना. वेदा तू माझ्यापासून काहीतरी लपवतीयस ना? नाही बाबा, मी नाही लपवते. मी कशाला लपवेल? मी नाही लपवते. हा बाबा. नाही नाही ठीक आहे, आता तुझं बाबावरचं प्रेम संपलं असेल सो त्याच्याशी खोटं बोलून सुद्धा चालतं, कळतंय मला. बाबा नाही 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 तुम्ही सगळे मिळून मला एकटं पाडताय ना. अरे बाबा असं नको ना बोलूस. नाही कळलं मला, माझीच प्रिन्सेस माझ्याशी खोटं बोलायला लागली. ठीक आहे जाऊ दे. एक काम कर, तू झोप इथे. आई आली तर तिला सुद्धा तुझ्या बाजूला झोपव. मी जातो, मी तिथे सोफ्यावर झोपतो. ओके बाबा गुड नाईट वेदा. सॉरी बाबा, मला तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं, पण काय करू. आत्याने जे सांगितलंय ते सगळं मी बाबाला सांगू का? मार्जारी, हा हा कालमुखमणी चमकत का नाहीये? आता तर मनुष्य आणि आत्मा एकत्र सुद्धा नाहीयेत. म्हणजे मायाच्या सोबतीने तू निर्बुद्ध आणि अधीर होत चालली आहेस. मनुष्य आणि आत्मा एकत्र नसणे म्हणजे त्यांच्या आत्माचा भेद असणे. तो जेव्हा निर्माण होईल तेव्हाच कालमुखमणी जागृत होईल. मीरा आणि अंबिका दोघींमध्ये क्लेश निर्माण झाल्यावरच शक्ती तरंग तयार होतील. तुला आता सगळ्यात आधी हेच कार्य करायचंय. मनुष्य आणि आत्म्यामध्ये भावनिक दरी कशी तयार होईल याचा विचार कर. बाबा तू माझ्यावरती रागवलायस का? बाबा सांग ना.
बाबा बोलणार आहे माझ्याशी. बाबा बोल ना माझ्याशी. का बोलायचं तुला माझ्याशी? तुला तर आत्याशी आणि आईशी बोलायला आवडतं ना फक्त. बाबा असं तू नको ना बोलूस, मला तू सुद्धा खूप आवडतोस. बाबा माझ्याकडे बघ तरी, बोल तरी माझ्याशी. बाबा बोल ना माझ्याशी. बाबा बघ तरी. सॉरी सॉरी, रडू नको. सॉरी रडू नकोस, रडू नको. बाबा तू कशाला सॉरी बोलते? मी तिला सॉरी बोलते. आय एम सॉरी बाबू, मी तुझ्याशी खोटं बोलले. नाही, इट्स ओके. नो प्रॉब्लेम. रडू नकोस. सॉरी. ओके. पण बाळा, मला सांग ना प्लीज, आई कुठे गेली आहे? बाबा आई खरंच तिच्या फ्रेंडकडे गेलेली आहे. का? तुला समजावं म्हणून. तू आईसमोर प्रेम कबूल करत नाही ना, म्हणून आत्याने हे सगळं केलंय. वेदा, असं काहीच नसतं. असं काहीच नसतं. पण मला सांग, ती कोणत्या फ्रेंडकडे गेली आहे? बाबा ते ना मला आत्याने सांगितलं नाही. शुअर? खरं. हे बघ वेदा, आपण दोघेही मीराला खूप मिस करतोय ना. हो. सो आपण लवकरात लवकर तिला घरी परत आणूयात. पण कसं बाबा? ती कुठे ते आपल्याला तर माहीतच नाहीये ना. आपल्याला तेच तर शोधून काढायचंय. कसं? आयडिया. काय? 1 मिनिट थांब, आलोच. आजपासून तू आहेस डिटेक्टिव्ह वेदा. टँटडॅन. थांब टाईट करतो. येस, आपलं मिशन आहे ब्रिंग बॅक आई. आपलं टार्गेट आहे आत्या. येस, तुला आत्याकडे जाऊन खूप क्लेवरली आई कुठे गेली आहे हे शोधून काढायचंय. ओके? येस, आय एम रेडी. सो तू माझ्या टीम मध्ये आहेस? येस बॉस, आय एम डिटेक्टिव्ह वेदा.